मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण। तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आता अर्ध्या तासाने कमी होणार। मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही। मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतनं प्रवास। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य, तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सुद्धा गाडीत। मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीज बुकमध्ये नोंद। तर गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं हे प्रमाणपत्रही सुपूर्द। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरळीत। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर 5 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश। मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त। ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांची माफी मागतो, फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। खासदार सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका। सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या। सुळेंकडून वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर। तर कनेक्टिंग लिंकमुळे सुप्रियाताईंना आता वाहतूक कोंडीत अडकावं लागणार नाही, फडणवीसांचा टोला। इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून मिसिंग लिंक प्रकल्प केलाय। थोडं जरा दमानं घ्यावं। संध्याकाळपर्यंत ट्रॅफिक खुलं झालेलं असेल। सुनील तटकरेंची यावर प्रतिक्रिया। ती वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून या मिसिंग लिंकचा महत्वाकांक्षी प्रकल्प ठिकाणी केलेला आहे। थोडं जरा दमाने घ्यावं। संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली असेल। उद्घाटना आधीच पाहणी करणं ही मोदींची सवय शिंदेंना लागली आहे। शिंदेंनी मिसिंग लिंकच्या केलेल्या पाहणीवरून हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा। तर मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्यायचं की नाही हे सरकार ठरवेल, सपकाळांची प्रतिक्रिया। चाहते हैं कि अजित पवार के नाम से मिसिंग लिंक का नाम रखा जाए। शासन उनका है, अजित पवार एक गद्दार नेता है, वहाँ के लोगों की मांग है और शासन का अधिकार है, वो उसको फैसला ले। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झालाय। मोठ्या प्रमाणात यानंतर गाड्यांनी कनेक्टिंग लिंकवरून प्रवास केला। दरम्यान ऑटो चालकांना मराठी अनिवार्य केल्यावरून मोठा वाद झालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। मराठी बोलणार नाही म्हणायची हिंमत येते कुठून? रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून राज ठाकरेंचा सवाल। तर मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालंय, राज ठाकरेंची जहरी टीका। महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं फक्त मराठीत बोलावं। समोरचा हिंदीत बोलत असेल तरी आपण मराठीतच बोला, राज ठाकरेंचं आवाहन। तर समोरचा हिंदीत भांडत असेल तरी तुम्ही मराठीतच भांडा, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीवरून दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलत असते। काही दिवसांपूर्वी मनसैनिक हिंदी भाषिकांना मराठी शिकवत होते आणि आता म्हणतायत की त्यांना मराठी कशाला शिकवायची? राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल। भूमिका दिवसेंदिवस बदलत असते। यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले, त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला मराठी कशाला शिकवायचं? तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी। स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील, पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। राज ठाकरे त्यांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन। तर ज्यांना महाराष्ट्रात राहायचं आहे, कामं करायची आहेत, त्यांनी मराठी शिकणं गरजेचं। मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का जोमतायत? राऊतांचा सवाल। इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं ही आमची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोमतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती। काय झालं त्या गर्जनेचं?
राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे. तर ज्यांना महाराष्ट्रात राहायचंय, काम करायचंय, त्यांनी मराठी शिकणं गरजेचं. भाषेवर प्रांतरचना का झाली याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा. राज ठाकरेंच्या भूमिकेचं राऊतांकडून समर्थन. मराठी सक्ती केली तर आंदोलन करू ही परप्रांतीयांची भूमिका दुर्दैवी. गिरणी कामगारांना घरं नाही, मात्र बिहार भवनाला जागा देत आहे. मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांची ही प्रतिक्रिया. गिरणी कामगारांना घरं नाही आहेत, गेले अनेक वर्ष लढा सुरू आहे. पण बिहार भवनसाठी 30 माळ्याची जागा, त्या ठिकाणी 30 माळ्याची इमारत उभारायला जागा दिली. मुंबईमध्ये राहून आपल्याला सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही, रस्त्यावर उतरू, आणि मराठी माणसाला मराठी बोललं म्हणून मारहाण केली जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्र दिनानिमित्त पनवेलमध्ये मनसेची बॅनरबाजी. मनसेच्या बॅनरवर महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलावं लागेल असा संदेश, तर हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असाही आशय. मनसेचे पनवेल जिल्हाध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल शहरामध्ये लावले बॅनर्स.